काय मग कसं वाटलं ना जरा. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा उदय आणि मी आज आम्ही निघालोय काळ वॉटरफॉलला. तर अप्रॉक्सिमेट 1 तासापूर्वी आम्ही निघालेलो घरून आणि आता आम्ही आहोत मुरबाड तसई रोडला. तर आता आम्ही इथून ब्लॉगची सुरुवात करतोय घरापासून केली नाही. त्याच्यामागे कारण आहे की मला काहीतरी असं खूप छान काहीतरी तुम्हाला दाखवायचं होतं. तर आता आम्ही अशा एक स्पॉटला आहोत. तुम्ही जो नजारामध्ये पाहिलाय, जो आता व्हिडिओ उदयने केलेला आहे, त्यामध्ये आता आम्ही अशा स्पॉटला तिथून एक पर्वत शृंखला आहे आपली सह्याद्रीची. तर आम्ही सिद्धगड क्रॉस केलाय. आता इथे जिथे थांबलोय चिखलगड, गोरगड आणि बाकीची पर्वत रांगी. अप्रतिम आणि असं सुंदर नजारा येतात या रोडवरती. अतिशय मान्सून मध्ये नक्की सगळ्यांनी विजिट केली पाहिजे. खूप आवडेल तुम्हाला. आणि आता इथून अप्रॉक्सिमेटली 1 ते 1.5 तासाचा रोड आहे, जेणेकरून आम्ही तिथे पोहोचू आणि तुम्हाला पोहोचू. मित्रांनो, आता आम्ही नगर हायवेला लागलेलो आहे. म्हणजे हा कल्याण नगर हायवे जो आहे टुवर्ड्स माळशेज, तर तो रोड आहे. आणि इथे या फाट्यावरती एक ढाबा आहे, जय हनुमान ढाबा. तर आम्ही आता थांबलो, विचार केला की थोडा ब्रेकफास्ट वगैरे करू, परंतु तिथे पुढे काय असेल नसेल याची काही कल्पना नाही आहे. स्नॅक्स वगैरे भेटतील, पण तरी पण वाटतं थोडंसं हेवी खाऊन जाऊया, जेणेकरून परत पुढे अडचण नाही. आता आम्ही इथे मिसळ खायला बसलो. तर आता मिसळवरती ताव मारतो आणि मग निघतो लगेच. छान मिसळ. तिरंगी भाई. आता आपण ऑलमोस्ट बेस केले जे आहेत ते सावणे म्हणून सिलेक्ट हो, तर तिथे चालू आहे. आणि तुम्ही काळवडचा सुरुवात होणार आहे. समाज आणि तुम्हाला नक्की सांगेल घेऊन खाऊ नका. बघा एकदम ओके. एक चेकपोस्ट लागलेला, थोडंसं बॅग चेक केलं आणि पुढे पाठवला आपण. एकदम शांतता आहे, गाडीचा आवाज आहे.
कच्चा रस्ता झाला होता. ॲगीच 4 व्हीलर इकडेच पार्क होतं ना. तर मित्रांनो, आता बेस विलेजपासून म्हणजे जे सावर्ण विलेज आहे तिथून आम्ही एक 1.5-2 किलोमीटर आलो आहे. आणि आता एका ठिकाणी बाईक पार्क करून आम्ही आता चाललो आहे काळू वॉटरफॉलच्या दिशेने. हा थोडासा जंगलाचा पॅच आहे आणि ठीक आहे, लाईट आहे, पावसाचं काय क्लायमेट दिसत नाही आहे, पण वॉटरफॉल दिसतो इकडनं, व्हिजिबल आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. अजून किती वेळ सांगितलं त्यांनी? अजून पाऊण तास चालत असं बोलले, बट मला वाटत नाही आपण लोकल बोलू. एक अर्धा तासामध्ये पोहोचू. कच्चा रस्ता आहे, बाईक येऊ शकली असती शेवटपर्यंत, पण तरी आम्ही रिस्क नाही घेतली. त्याजवळच बाईक पार्क केली आणि आता चाललो आहे. एक पॅच आहे जो वरती तेवढं होते वॉटरफॉलच्या एकदम तळाशी जाऊ.
खामकर यांचे एकदम शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. खूप दिवसाचा गॅप पडलाय, पोटाचा आकार पण वाढलाय त्याच्या. मला बोलेल त्याला व्हिडिओ मध्ये बोलला असं. क्या बोलते खामकर, जमतंय का? चला मी घेऊन आलो तुला जबरदस्त. मला व्ह्यू काय दाखवतोय? काय म्हणजे ठेवलंय मी आता. मीच पडलो असतो. पाऊस कमी आहे, नाहीच आहे ऍक्च्युली आज पाऊस, त्यामुळे जरा रिलॅक्स आहे. अदरवाईज ते वॉटर पार करून तू रिलॅक्स काय माहितीये का, कारण इथं चढायला जास्त नाही. काही आता आय थिंक एकदम शेवटचा पॅच आहे. त्यानंतर वॉटरफॉलची रेस होती. काय बाकी नाचकायचं असेल शेवटचं पॅच. आता आता ऑलमोस्ट आलो आणि हा तो बघून नजारा ज्यांच्यासाठी इतकं वर्ष मी थांबतो तुझा माझ्याला ते थँक्यू. फायनली आलो. तर काय किती नेण्याचं आपण घेतलं. काळू वॉटरफॉल त्याला याच्यासाठी कुठे उत्तराखंड, डेहराडून, मनाली कुठे जायचं, महाराष्ट्रातल्या सर्वांना सुंदर आहे. फक्त तुम्ही घरा बाहेर निघा, निसर्गाला जाता, निसर्ग तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सुंदर होईल. इथे थोडे खाण्याचे स्टॉल्स आहेत. आदेश काय खायचं? हवा खाऊ दे स्वच्छ आणि काळू वॉटरफॉलची जत्रा भरली आज. कम्पॅरेटिव्हली कमी आहे जत्रा, बट चांगलं. वॉटरफॉल बुकिंग झालाय. वाशिम बसस्टँडचे चालू आहे. तर तिथे बऱ्यापैकी मुलांची कसरत आहे. शांततेची धबधबे आहे. दाखवत होता. मी ना एकदम पायथ्याला आलो आहे वॉटरफॉलच्या. एवढा सुंदर नजारा आहे, कल्पना पण नाही. दाखवतो मी. ठीक आहे, ठीक. हा जो काळू वॉटरफॉल आहे बघेल हा विचार होता, पण इतक्या जवळून आता काळू वॉटरफॉलचं एकदम कुशीत जाऊन बघेल हे वाटलं नव्हतं. तसं जो एक्सपिरियन्स ना
कल्पनी फायनली पोहोचलो काळू वॉटरफॉलला. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहे. तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बॅकग्राऊंड आहे वॉटरफॉलचं. आणि हा खामकर 2 वर्षाच्या मागे लागलो होतो. फायनली योग आला आणि आहोत इथे आता. काय म्हणतो खामकर? एक्सपिरियन्स आहे. काही ना पाऊस नाही म्हणून थोडं इझी पडलं. जर पाऊस असता तर हे पाणी वॉटर स्ट्रीम क्रॉस करणं व्हेरी डिफिकल्ट. वॉटर फ्लो खूप जास्त. मित्रांनो खूप सुंदर आणि म्हणजे याचं वर्णनच नाही करू शकत. तुम्ही नक्की एकदा या, खबरदारी घ्या, सावधानता बाळगा. काय होतं माहिती आहे का, निसर्गामध्ये याला मागाशी मी बोलत होतो, निसर्ग सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना पाहायला आवडतं, फिरायला आवडतं, पण निसर्ग जतन करायला नव्हतं. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही पण येताना निसर्गाचं जतन करा. बाकीच्या सगळ्या खबरदारी घ्या, सुखरूपी आणि सुखरूप. होत आहे इकडे. पाणी ढकलतोय. हे हॉटेल दिसतं तुम्हाला, राऊतलेक म्हणून एक हॉटेल आहे. निघालो आम्ही करून झालं ते आता जेवण वगैरे व्हेजच करणार. आमच्याकडे जरा मूड ऑफ झाला, त्याला व्हेज खावं लागलं. त्यांना एखादीच चालते, त्याला म्हटलं घ्या नाही तर ना सोली असते. झालंय आता सगळं निघालंय. आय थिंक अजून 1-1.5 तासामध्ये पोहोचू आम्ही. चालेल आपले पोचू आपण 5 पर्यंत. चला तर मित्रांनो भेटूया आपण. जय महाराष्ट्र. चलो बाय बाय.